आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। राजशेखर अशा बंद खोली बाहेर येरझऱ्या मारतोय म्हणजे तिथेच माधवीचं शरीर असेल। त्या खोलीत जाऊन बघते। संध्याताई, तू माझी एक हेल्प करशील का? कसली मदत देवसेना? मला घरात बसून ना खूप कंटाळा आलाय ग। त्या दिवशी आपण त्या जंगलात खेळायला गेलो होतो, आज परत तिथे जायची इच्छा होते। आपण जाऊयात? कुठे जायचं म्हणतेस देवसेना? आपण कधी कुठे गेलो होतो? तू मला असं का विचारतेस? स्वप्नात असं काही पाहिलेस का? हे सगळेच मला कन्फ्यूज करतायत। तुझा काहीतरी गोंधळ होत असेल देवसेना। कोण तुला कुठे घेऊन गेलं होतं सांग, मी पण येते। आपण जंगलातच जाऊन खेळू। कदाचित ही पण नंदिनी नाहीये। आपण गंगाला नंदिनी समजत होतो, पण ती सुद्धा नंदिनी नाहीये आणि ही पण नाहीये। तुझ्या शरीरासाठी राजशेखरला चौकीदार बनवून देवसेनाच्या शरीरात शिरून माझी चौकशी करतेस? आता तुझं शरीर तुला कसं मिळतंय हे मी बघते। बापरे, अरे अरे माधवी पण नाहीये, आत आग लागली आहे। आता मी काय करू काहीच कळत नाहीये। काय ग देवसेना, तुला कोण घेऊन गेला विचारते तर तू न सांगता गप्प का बसलीस? विसरलीस का देवसेना? हो हो, मी विसरले। मला आठवलं ना की मी येते। हा देवसेना, देवसेना अशी पळत का गेली? काय झालं हिला? देवसेना, 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 तिथे जाऊ नकोस, आग लागली। मला जायचंय तिकडे, माझी बाहुली। नाही म्हंटल ना, सोड मला। सांगितलेलं ऐक मला ग। तिकडे जावंच लागेल। थांब म्हंटल ना। मला सोडतेस की नाही? देवसेना, सांगितलेलं ऐकणार नाहीयेस का? मला तिकडे जायचंय, माझी बाहुली आहे।
गंगा तुझा पाणी घेऊन ये. जा 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 लवकर जा. देवसेना इकडे ये, इकडे लवकर. अगं काय करू नकोस ग. काय म्हणते ना अगं देवसेना इकडे अगं शांत रहा. देवसेना तुला देवसेना ए देवसेना बाहेर ये. देवसेना बाहेर ये. देवसेना बाहेर ये बाळा. देवसेना बाहेर ये ग. बाहेर ये. अगं तू बघत काय बसलीस? जा पाणी घेऊन ये ना. चल जाऊया. नंदिनी, माझं शरीर इथे एकांतात पडलं हे माहीत असून ते जाळ्याचा प्रयत्न केलास? हं? माझं तू काहीही नाही वाईट करू शकणार. मी तर वाचले, पण इथे या देवसेनेचं शरीर असेल आणि ते धोक्यात असेल तर तुला इथे यावंच लागेल. आता तू काय करतेस ते बघतेस मी. लवकर या. माधवी, अगं तू एकटी का आलीस? देवसेना कुठे? देवसेना देवसेना कुठे माहित नाही. आताच होता ना देवसेना. आता तुम्ही पाहिलं नाही म्हणता? नाही पाहिलं. मला स्वतःला या आगीतून वाचवायला इतका वेळ लागला. त्याचं काय झालं असेल मला माहित नाही. देवसेना देवसेना घाईघाईत मी तर हे विसरूनच गेले. आता देवसेनाला कसं वाचवू? माधवी, तू असं का केलंस? तुला तुझं शरीर मिळालं, मग देवसेनाची सुटका का नाही केलीस? अगं ती अजून लहान आहे, आगीत अडकली आहे. तिला वाचव ग. देवसेनामुळेच मी त्या नंदिनीला शोधून काढू शकते. देवसेनाच्या जीवाशी खेळू नकोस. मी तुझ्या पाया पडतो. तिला वाचव ग. देवसेनाला काहीही होणार नाही. तुम्ही जरा धीर धरा. पुढच्या काहीच वेळात नंदिनी कोण आहे ते आपल्याला कळेल. आता मी आज जाऊन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर आगीमुळे माझं रूप सगळ्यांना दिसेल. असा प्लॅन त्या माधवीने करून ठेवला होता. तिच्या नकळत मी देवसेनाला कसं वाचवू? असं काय होतंय? आग मध्येच विजते, मध्येच पेटते. टाका टाका पाणी टाका. पाहिलंस राजशेखर, ती नंदिनी इथेच कुठेतरी आहे, पण
समोर येत नाहीये. मी तिला इथे यायला भाग पाडणारच. वेळ निघून चाललाय माधवी. नंदिनी तुझ्या समोर येईल असं मला वाटत नाही. आधी देवसेनेला वाचव ग. नाही, नंदिनी येईलच. बघ जरा, मी पेटवत असलेली आग तीच विझवते. देवसेनाला वाचवायला ती नक्कीच येईल, मला माहितीये. फक्त ती एकटीच आहे जी या आगीतून देवसेनाला वाचवू शकते. ती आल्यावर कळेल की नंदिनी दिसते कशी ते. नाही, यापुढे आणखीन वाट पाहिली तर देवसेनाच्या जीवाला धोका होईल. मीच नंदिनी असल्याचं सगळ्यांना कळलं तरी चालेल, पण देवसेनाला वाचवायला हवं. ए, कुठे चाललीस तू? कुठे जाऊ नकोस, मी सांगते ते ऐक. बाबा काय झालं? ती आग कशी काय लागली? अरे तेच माहित नाहीये. देवसेना आत अडकलीये. काय देवसेना अडकली? अहो पण ती आग कशी काय गेली? तिची बाहुली घ्यायला आत गेली रे. दुसरा काहीही मार्ग दिसत नाहीये. मला देवसेनाला वाचवावंच लागेल. मला थांबवू नको. आगीच्या झळा लागल्या तर तुझं नावरूप बाहेर दिसू शकेल. तूच नंदिनी असल्याचं कळेल. उगाच काही करू नकोस. त्याची मला पर्वा नाहीये. मला देवसेनाला वाचवायचंय. देवसेनाला वाचवायचंय एवढंच ना. मी जाते, तू थांब इथेच. अरे बापरे. हे संध्या, अगं थांब. तू जाऊ नको, मी जातो. अरे रे, गरज नसताना हा कशाला पुढे पुढे करतोय. मूर्ती सांभाळून. मला काहीच होत नाहीये. देवसेना, बापरे, ही खाली पडली. देवसेना, 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 हा कसं काय आगीतून सुखरूप बाहेर आला? देवसेना, 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 उठ ना. देवसेना, डोळे उघडून बघ. देवसेना, देवसेना, डोळे उघड. देवसेना, देवसेना. अरे बापरे. देवसेना, तू ठीक आहेस ना? देवसेना, देवसेना, तू ठीक आहेस ना? ए मूर्ती, तुला तर मी घाबरट समजत होतो. तू तर कमालच केलीस. शाबास मूर्ती, शाबास. संध्या तुला हिरो समजू लागलीये. संधीचं सोनं करून संध्याच्या मनात जागा बनवलीस तू. देवसेना ये. अरे बाबा, तुला काही झालं नाही ना? नाही नाही, काही नाही झालं. ठीक मी आहे, ठीक आहे बाबा. खरंच काही झालं चल नाही. चल. मी ठीक आहे. एवढ्या भयानक आगीतून मूर्तीला कसलीही जखम न होता परत आला तो. मला याचंच आश्चर्य वाटतंय. मला इम्प्रेस करण्यासाठीच तो आतमध्ये गेला असं मला वाटतंय. पण कसलीही जखम न होता सुखरूप बाहेर कसा काय तो परत आला, हेच एक न समजणारं कोड आहे. त्या कोड्याचं उत्तर मला शोधून काढावंच लागेल. त्या मूर्तीला अशी शक्ती कशी काय मिळाली? तो कसा काय मी मंतरलेल्या आगीतून देवसेनाला बाहेर घेऊन आला, हे मला कळलंच पाहिजे. मूर्तीला फक्त उन्हाडक्या करायचं माहितीये. त्याच्याकडनं कुठनं शक्ती येणार आहे? त्याच्याकडे काहीतरी शक्ती आहेच. त्यामुळेच मी मंतरलेल्या आगीतून तो सुखरूप बाहेर आला. ती कोणती शक्ती आहे तेच कळत नाहीये. तू काय बोलतेयस मला काहीच कळत नाहीये माधवी.
तू बोलतेस तशी जर का त्याच्याकडे शक्ती असेल तर तुझ्या मांत्रिक शक्तीने तू ती शोधू शकतेस ना. माझ्या मांत्रिक शक्तीने मी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत आहे. त्याच्याकडे असलेली ती दिव्य शक्ती काय आहे ते मी नाही शोधू शकत आहे. मला कळलं. तुला कळलंय? पण त्याच्याकडे असं काय स्पेशल आहे? कालचक्र आता त्याच्याकडे आहे. ते त्याच्याकडे कसं काय असू शकतं? विच्छू वारुळात होता तेव्हा त्याने ते त्याच्या खोलीत आहे असं मला सांगितलं होतं. पण ते त्याच्या खोलीत नव्हतंच. विच्छू खोटं बोलतोय की त्याने ठेवलेलं कालचक्र कुणी चोरलं हेच नेमकं कळत नव्हतं. आता कळलं, ते मूर्तीनीच घेतलेलं आहे. म्हणजे विच्छूकडे असलेलं कालचक्र आता मूर्तीकडे असं म्हणायचंय का? पण त्याच्याकडे कालचक्र कसं काय असू शकतं? 3 पैकी 1 कालचक्र नंदिनी घेऊन गेली आहे, 1 माझ्याकडे सुरक्षित आहे आणि उरलेलं विच्छूकडे असेल ना. विच्छूला नंदिनीने वारुळात बंद करून ठेवलं होतं तेव्हा त्याच्याकडे असलेलं कालचक्र मूर्तीने घेतलं असेल. म्हणजे विच्छूकडे असलेलं कालचक्र आता मूर्तीकडे असं तुला म्हणायचंय का? नक्कीच ते कालचक्र मूर्तीकडेच आहे. त्याच्याकडे असलेलं कालचक्र परत घ्यावंच लागेल. मी घेऊन येते. मूर्तीकडे असलेलं कालचक्र मी प्रेमाने काढून घेऊन येते. अगं तो का देईल आणि तू कसं काढणार आहेस? मी त्याच्यावर प्रेम करते असा त्याचा विश्वास आहे ना, त्याचाच वापर करून. त्याची लक्षणं ठीक नाहीयेत. तू जे करशील ते सांभाळून कर. त्याच्यासोबत कसं वागायचं हे चांगलंच माहितीये मला. तू काळजी करू नकोस. त्याच्याकडे असलेलं कालचक्र काढून घ्यायची जबाबदारी आता माझी आहे. जर ते कालचक्र मिळालं तर आपलं हे दुसरं यश असेल. आपण नक्कीच यशस्वी होऊ. तू विश्वास ठेव माझ्यावर. कालचक्र तुला शोधत येईल. जा. ठीक आहे. काय ग, देवसेना एवढे लवकर का झोपली? तिला आरामात झोपू द्या. तिला उठवू नका. का? देवसेनेला झालं तरी काय? तब्येत ठीक नाही का? आता काय सांगू तुम्हाला, थोडं दुर्लक्षच झालं माझं. अजून झालं असतं तर देवसेना जिवंत राहिली नसती. इतक्या मोठ्या अडचणीत ती अडकली होती. तू काय बोलतेस? काय झालं नेमकं? देवसेना आगीत अडकली होती. इतकं सगळं घडलं आणि एकाने सुद्धा मला फोन नाही केला. देवसेनाला वाचवण्याच्या नादात मला काही सुचलंच नाही हो. आम्ही सगळे आग विझवून देवसेनाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मी आगीत जाऊन देवसेनाला वाचवायला जाणार तेवढ्यात मूर्तीने आत जाऊन देवसेनाला त्या आगीतून बाहेर घेऊन आला. देवसेनेसोबत नेहमीच असं काही ना काहीतरी घडत असतं याचाच त्रास होतो. पण मला एक सांग, आग अचानक लागली तरी कशी? हे मला विचारण्यापेक्षा तुमचे बाबा आणि ती नवीन आलेली माधवी आहे ना, त्या दोघांना जाऊन विचारा. माधवी राहत असलेल्या खोलीलाच आग लागली तेव्हा देवसेना बाहुली आणायला गेली आणि आगीत अडकली. सगळ्यांची देवसेनाला वाचवण्यासाठी धावपळ झाली आणि ती माधवी देवसेनाला न वाचवता
एकटीच खोलीतून बाहेर आली आणि शांतपणे उभी होती तिथे. ती यज्ञ वगैरे करते, त्यामुळेच आग लागलीये. त्या दिवशी मस्करीत मी देवसेनाला मारलं तर तुम्ही मला घराबाहेर काढत होता. आता तर ती माधवी देवसेनाच्या जीवाशी खेळलीये. आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही तरी काय करणार? तिला तुमचे बाबाच घेऊन आलेत. तुम्ही तिला काहीच करू शकणार नाही. तिला बाबा घेऊन आलेत म्हणून काय झालं? मी सोडणार नाही तिला, अजिबात नाही सोडणार. तिच्यामुळे आपल्या देवसेनेचा जीव धोक्यात आलाय ना. यापुढे ती घरात अजिबात नाही राहणार. आत्ताच जाऊन बाबांना सांगतो. अहो अहो, यांच्या मनात चिंगारी तर मी पेटवलीये. बाबा, घरात जेव्हा आग लागली त्यात देवसेना अडकली होती ना? हो रे अरुण, कसं झालं काहीच कळलं नाही. बरं झालं देवसेनाला काही झालं नाही. तुम्हाला कसं काही कळलं नाही? हे सगळं तुमच्याच मुळे झालंय. हे तू काय बोलतोयस? तुम्ही त्या माधवीला इथं थांबवलं ना, म्हणून हे सगळं झालंय. आता ती माधवी या घरात थांबता कामा नये. काही करू नकोस अरुण. आणखी काही दिवस त्या इथे राहतील, मग निघून जातील. म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाहीत ना? अरे माधवी दुसरी तिसरी कोणीच नाहीये, तंबोरांची बहीण आहे. ठीक आहे बाबा, तुम्ही त्या माधवीला इकडे राहू द्या. मी माझ्या देवसेनेला घेऊन हा महाल सोडून जातो. तुम्हाला ती माधवी महत्वाची असेल तर मला माझी देवसेना महत्वाची आहे. अरुण अरे थांब जरा, माझं ऐक. गंगा, बॅग भरायला घे. आपण हे घर सोडून जातोय. बापरे. अहो अहो, आपण घर का सोडून जायचं? तू आता काही बोलू नकोस. सगळं आवरायला घे. यापुढे या घरात राहायची माझी अजिबात इच्छा नाहीये. घाई करू नका हो, शांत डोक्याने विचार करा. तुला यायचं असेल तर ये, तुझी मर्जी. पण मी या घरात आता अजिबात राहणार नाही.